हॅलो फ्रेंड, अलका आजी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत। आज आपण पाहणार आहोत मसाले भात वटाण्याचा, मटार भात म्हणा, झटपट असा। त्याच्यासाठी लागणारे साहित्य, हा मी कांदा घेतला आहे फोडणीसाठी, अर्धा टोमॅटो, मटार भात म्हणले अर्धा तास मटार येतो, आणि हा तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतला। तुम्ही कुठलाही तांदूळ वापरू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हा मी कुकर ठेवला आहे, कुकर गरम करायला ठेवला आहे, त्याच्यात तेल घातलं आहे। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यात मोहरी घालूयात फोडणीसाठी। थोडीशी मोहरी, थोडंसं जिरा। मोहरी चांगली तडतडून द्यायची म्हणजे ती कच्ची लागत नाही। उभा चिरलेला कांदा आहे, कांदा चांगला लालसर होऊन द्यायचा। आता आपला कांदा लाल होत आलाय। थोडेसे शेंगदाणे घालूयात चवीपुरते, छान लागतात मसाले भातामध्ये शेंगदाणे। टोमॅटो, कधी कधी काय होतं, रोज रोज भाजी पोळी खाऊन खाऊन कंटाळा येतो, किंवा मग खिचडी भात म्हटलं तरी कधी कधी कंटाळा येतो। मग असा झटपट असा वटाणे भात छान लागतो मसाले भात, तुम्ही ट्राय करून पहा एकदा। छान मिक्स करून घ्यायचं। आता आपण ह्याच्यात मसाले घालूयात। मी हा 1 चमचा बिर्याणी मसाला घालते, हा बाजारात मिळतो, तुम्ही तो वापरला तरी चालेल। 1 चमचा कांदा मसाला, थोडीशी हळद, 1 चमचा गोडा मसाला। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता हे चांगलं मिक्स झालं की त्यात आपण मटर घालणार आहोत। मटार घालून 1-2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं। मटार छान परतून झालं आहे त्याच्यामध्ये। आता आपण तांदूळ घालणार आहोत। आता हे तांदूळ याच्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आता हे छान एकजीव झाले, जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट आपण त्यात पाणी घालणार आहोत। अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलंय सगळं, चवीपुरतं मीठ घातलंय। अशा प्रकारे मी हा झटपट भात म्हटले मसाले भात, त्याच्यासाठी मी हा कुकरमध्ये लावलाय। फक्त 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या। अशा प्रकारे शिट्ट्या करून घ्यायच्या 2। अलका आजीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्हाला हा झटपट मसाले भात कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा। अशा प्रकारे हा आपला झटपट मसाले भात तयार झालेला आहे। आता आपण तो डिशमध्ये काढूयात। हा काय मस्त दिसतोय, काय खमंग असा वास सुटलेला आहे। तुम्ही ट्राय करा आणि कसा होतोय ते मला सांगा। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्सद्वारे कळवा। थँक्यू, टाटा।